आज आपण इथलं जुनं शहर आहे ते बघायला घेऊया. सगळे टी शर्ट मध्ये, मीच जॅकेट घातलं. हे बघ इथे काय आहे, हे बघ वर बघ, बुरुज दिसतोय. बापरे, कशाला कडेलोट करणार आहेत का कोणाचं? अगदी शहरामध्ये बघितलं, सिग्नलला लागून आहे. फुटपाथ म्हणजे नाजूक नाही इथे, एकदम चिंतेचा भाग, फलीराखी. काय मोजतेस? तोफांचे गोळे 24 आहेत. हा, ते झाडाला चांगलं त्याने हे केलंय, सपोर्ट केलाय. दिसतं पण छान नाही ते. हो. बस बघ इथे, कुठून चाललीस? गोळा उचलायला. उचलून कोणावर फेकणार आहेस तू? नको 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 नको. मग बसू? चल बसले. बस. आता तो सर्कसीत उडवतात ना गोळा, त्याच्याबरोबर तू जा. टुरिस्ट इन्फॉर्मेशन ऑफिस बघ, बंद आहे. बंद आहे. मग आता ते छान केले, जुन्या प्रकारची इमारत. आयडिया. मला वाटतं पाण्याचं हे नाही. हा बघ, हा आला इथे मुख्य किल्ला. याला म्हणतात, ह्याचं नाव आहे ग्रँड मास्टर्स पॅलेस. इथे त्या काळचे योद्धे राहायचे. त्या बाजूला दिसतंय तुला ती भिंत, ती बाहेरची भिंत किल्ल्याची, आणि ही आतली भिंत. आणि इथे मध्ये काहीतरी त्यावेळी काहीतरी असणार. माझ्या मते बहुतेक नदी निर्माण करत असतील पाण्याची, किंवा प्राणी, असं अनेक वेळी. आता भक्कम भिंती म्हणजे शत्रूला आधी ही भिंत ओलांडल्यानंतर सुद्धा याचा सामना करावा लागेल. इथे काही अडथळे असतील ते, त्याच्यानंतर ती मोठी भिंत, आणि त्याच्यानंतर तिथे मध्ये खाच खिडक्या दिसत आहेत, किंवा इथे लहान फटी दिसत आहेत. वर 1 2 दिसत आहेत ना, ह्याच्यामधनं ते धनुष्य वगैरे वापरायचे. आणि हे किल्ल्याचे 2 बुरुज. इथनं खाली पण फिरता येतं. हे किल्ल्याचे मुख्य दरवाजे. छान आहे ना? छानच आहे. दरवाजा लाकडाचा आहे. लाकडाचा आहे. हा बरोबर. त्याच्यावरून पत्रा लावलेला आहे. हे बघ. योजना चांगली आहे, लोकांचं स्वागत करेल. असं आपण त्यांची व्हिडिओ पण काढली, त्यांचा फायदा उठवला आपण. त्या माणसाला, तरुण माणूस आहे, तरुण मुलं आहे, सायकलीवरनं आले. सहसा ते काहीतरी विद्यार्थी वगैरे असतात. बरं वाटतं. इथे पुन्हा खंदक आहेत का? हो. म्हणजे नुसत्या 2 भिंती नाही आहेत, आणखीन 3री भिंत आहे. कळलं? म्हणजे त्या 2 भिंती पार केल्यानंतर हा खंदक. हा, परत
ह्याच्यावरनं पार व्हायला पाहिजे माणसं, शत्रूला. हो. आणि माझ्या मते तिथे आणखीन एक खंदक. चौथा खंदक आहे. हे आवडलं मला. हे बघ, हे खंदकापेक्षा हे बघ किती छान आहे. खरं म्हणायचं तर छान आहे. प्रत्येक ठिकाणी आणखीन मजबूत दरवाजे. आणि हा आतमध्ये मग शेवटी राजवाडा. त्याच्या आधी ते राजवाड्याचं प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार नाही, म्हणजे इथनं आत जायला. आणि त्यासाठी हा आणखीन चौथा खंदक पार करावा लागत असेल. म्हणजे किती त्यांची योजना होती इथे. आणि हा किल्ला म्हणायचा झाला तर अंदाजे माझ्या मते इसवी सनापूर्वीचा आहे. नाही, इसवी सनापूर्वीचा नाही, अंदाजे 1200 वर्षापूर्वीचा, 1400 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. म्हणजे शिवाजींचा काळ कधी होता? 370 वर्षापूर्वी, नाही का? त्यावेळी त्यांनी किल्ले बांधले, ते आपण आता जाऊन बघतो. आणि त्या किल्ल्यांची सुद्धा किती पडझड झालेली आहे. आपल्याकडच्या किल्ल्यांकडे पुरेसं लक्ष दिलेलं गेलं नाहीये. आणि इथे बघशील तर इथे पण ते किल्ले काय तसेच राहिले असं नाही, मात्र इथे अनेक ठिकाणी त्याची पडझड झालेली असेल. मात्र तिथे त्याने बरोबर लक्ष घालून अगदी प्रत्येक गोष्टीचं डागडुजी म्हणतात त्याला. किल्ल्याची डागडुजी करतात, तो अख्खा किल्ला चालवण्यासाठी म्हणून, नाही का? सरकार हे करतं ती डागडुजी नाही, त्याला काय म्हणतात? रेनोव्हेशनला काय म्हणतात मराठी? नूतनीकरण. नूतनीकरण. ते त्यांनी इथे छान केलंय सगळीकडे अगदी. हे इथे असं संपूर्ण उघडं आहे ना वर. कुठे? हे बघ, या ठिकाणी त्यांनी वर दगड घालून असा चौकोन तयार केलेला आहे, जसा इथे आहे. हे तोफ डागण्यासाठी करतात. हे तोफ डागण्यासाठी, नाही का? तरीच मी म्हणत होतो तिथे लहान खिडक्या होत्या, त्या होत्या धनुष्य मारेकऱ्यांसाठी. मोठ्या खिडक्या कशांसाठी आता कळलं, त्या तोफांसाठी. आता आपल्याला खरं कळतं. ही जागा जी होती ही ती तोफा डागण्यासाठी मोठी खिडकी, खालून बघितलं ना आपण. आणि ही बाहेरनं जी दिसते इथनं धनुष्य मारेकऱ्यांसाठी. प्रतिपक्षाला तिथनं मात्र जास्त वाव नसावा आतमध्ये मारा करण्यासाठी. आणि आतल्या माणसाला मात्र इथे नीट व्यवस्थितपणे बाहेरचं दिसावं, वळता यावं, उजवीकडून बघता यावं, डावीकडनं बघता यावं, वरून पण, अशी ही व्यवस्था आहे. आता मला माझी चूक आठवली. धनुष्य मारेकरी नाही, मारेकरी तो मारेकरी, धनुष्य वापरणारे धनुर्धारी. शब्द कधी कधी आठवत नाही. धनुष्य मारेकरी. पप्पाने ऐकलं असतं, रागावले असते माझ्यावर, एकदा हसले असते. ही छोटीशी खिडकी दिसते इथे, ही मात्र तोफा डागण्यासाठी किंवा बंदुका झाडण्यासाठी नाही, पाणी जाण्यासाठी असेल. अर्थात इथे साचलेलं पाणी खाली खंदकात जाण्यासाठी ती सोय केलेली आहे. म्हणजे पाणी, इथलं पाणी त्या खंदकात जाण्यासाठी किंवा इथनं सोडत पण असतील. छान, चांगलं निरीक्षण आहे तुझं. तिथे एक आहे. अच्छा, या बघ, इथे त्या तोफा दिसतात, इथे त्या तोफा ठेवलेल्या आहेत. आणि इथून तुम्हाला दिसेल की त्या काळी तोफांचा मारा कसे करायचे, अशा तोफा डागायचे. अच्छा. आणि तोफांचा मारा करायचे, आणि म्हणून ते मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. बरोबर. काय करतस तिकडे? ये इकडे दाखवते. इथे प्रकाश योजना केलेली आहे ती अशासाठी की तुम्हाला रात्रीचं सुद्धा
हो मग या हे किल्ल्याचं- मॉडर्न आहे, या काळचं आहे, हो विजेचं हे आहे. आता केलेलं आहे. हा म्हणजे त्यावेळी इथे काहीतरी तेल बिल घालत असतील. असेल. हा इथे तेल वगैरे काहीतरी घालत असतील आणि इथे मग ते उजळवीत असतील. आता खरोखर तिथे त्या काळी मशाली लावायची का आता म्युन्सिपाल्टीने केलेला खड्डा आहे तिथे लाईट लावण्यासाठी. हो युट्यूब जे म्हणतात ते सगळे हुशार, ते सगळं खरं. हो काय माहिती हो. काय आहे? मेडिएव्हल सिटी ऑफ. हा मेडिएव्हल सिटी ऑफ रोड्स. याच्यानंतर मी तुला इतिहास सांगेन, कारण आपण तो भारतामध्ये तो मेडिएव्हल पिरियडचा इतिहास शिकत नाही. तो अतिशय उत्सुकता असायला पाहिजे माणसाला, असा इतिहास आहे तो. इथे आता सगळे दुकानं, इथे अडू नकोस दुकानांमध्ये. जाऊ कुठे राजवाडा वगैरे काय बघण्यासारखं असेल ते बघू. बरं झालं तू बघितलं तिकडनं साईडने ते पटांगण. तुला आठवली ही जागा बघितलेली आहे आपण. हो. तर उलट जाऊन परत कंटाळा आला असता. खरं म्हणजे मागच्या वेळी पण खरा कंटाळा आला होता. नाविन्य म्हणून बघितलं आपण. हो आता त्या इतिहास माहित नाही ना आपल्याला काय. माहित नाही. हे कोणाचे पुतळे आणि कोणाचं काय. आता शिवाजी महाराजांची भवानी तलवार असती तर आपण इथे 10 तास थांबलो असतो. तेव्हाही. आपण चल इथलं ओल्ड टाउन फिरून घेऊ. या. आपण मजा करायला आलोय ना. हो ते काय आहे तेवढं पाहू. आणि तिकडे काहीतरी मशीद आहे मला वाटतं. आणि ही इथली प्रसिद्ध स्ट्रीट ऑफ नाईट्स. स्ट्रीट ऑफ नाईट्स म्हणजे त्यावेळचे लढवय्ये, नाईट्स ज्याला म्हणायचे, आणि त्यांची हे राहण्याची गल्ली. आणि तो जो मिडिव्हल काळ होता त्यावेळचं असं इथलं वास्तुशास्त्र असं असायचं की भारभक्कम भिंती, लोक घराच्या बाहेर पडायचे नाहीत, दरवाजे लहान असायचे दिसतात तसं. त्यावेळी पण जसं करोना आहे त्यावेळी पण तसा तो काळ होता. ज्याला मेडिव्हल काळाचा अभ्यास नाहीये, मराठीमध्ये म्हणतात त्याला मध्ययुग, त्याने खरोखर त्याचा अभ्यास करावा. खास अभ्यास आहे तो. आता का माझी काय तेवढी लायकी नाही आहे तेवढं काय सांगायची. मग आता थोडक्यात सांगतो. त्या काळामध्ये रोमन काळानंतर जी 1000 वर्ष गेली, अत्यंत मनुष्य इतिहासातला तो वाईट काळ होता. अत्यंत रोगराई पसरल्या, अनेक झगडे होते माणसांमध्ये, अनेक प्रांतांमध्ये, आणि त्याशिवाय रोगराईने थैमान घातले. म्हणून त्यावेळची बांधकामे ही अशी. लोक त्यावेळी जास्त या गावातनं त्या गावामध्ये प्रवास करत नसत. सगळं ते एकाच गावात चालायचं. त्यामुळे सतत लढाया आणि सतत रोगराई. ते जे युग ते मध्ययुगीन. हे दरवाजे बघितलेस किती छान आहेत. मी तिकडनं व्हिडिओ घेत होतो तर त्याने ट्रक सुद्धा थांबवला तिथे. विशेष आहे ना. हो. चल थकलीस का? हात दे. ये उठायला हात दे. तुझ्या पाठीवरती बॅग आहे ना, तर तुला बसायला जागा नाही सगळी. मी म्हणतो मला दे बॅग ती. नको असून दे. तुला एकदम हे वाटतं आता टुरिस्ट सारखं वाटतं. टुरिस्ट. बरं वाटतं का तुला? हो. स्वेटर काढा, तुला गरज नाही होत आहे? नाही. काय म्हणते, मजा आहे तुझी. मला काढावं लागतं, घालावं लागतं. हो. वर बघ वास्तुशास्त्र बघ त्या काळातलं पण किती छान आहे. मग दरवाजे बघ किती छान आहेत त्या काळचे ते पण. आणि इथनं पण जाण्यासाठी काय रस्ता असावा. एवढा उंचीला एवढा कमी का केलं काय माहिती. काहीतरी कारण असावं नक्की.
आणि हे जे आता हे मोठे मोठे दरवाजे दिसत आहेत हे सहसा त्या काळची व्यावसायिक जागा असायची, दुकानं. नाही तर घराचे दरवाजे सहसा छोटे असायचे ते. आता हा त्याच काळचा दिवा आहे का हा चायनावरनं मागवलेला आहे? थँक्यू. चायनावरनं मिळतात असे $10. कानातले काय घ्यायचेत का? खायचंय का काय? विथ चटणी, विथ चटणी €17. चीज व्हरायटी विथ चटणी. जागा तर छान दिसते. रविओली आहे. हॉटेलमध्ये फुकटात आहे आपल्याला, काय ग? हो मग हो, उद्या खायचं. उद्या नाही खायचंय, आज खायचंय. आज खायचं. आज काही तासांनी खायचंय, हो. परत दिवाळी. काय आहे बरं इथे? 11व्या शतकात हा, इथे चर्च होतं अच्छा. आणि चर्चची ती ऑफ द चर्च म्हणतात, रॉयल लेडी ऑफ द चर्च. कोणती उभी होती ती? नाही, ते लेटर वाचलं मी ते. हा हा, मला वाटलं ते उभी होती दारामध्ये दुकानाच्या, तिच्याबद्दल म्हणतेस. नाही, म्हटलं ही कसली लेडी ऑफ द चर्च? हळूहळू उतर. हा, लोक तिकडे खाली काहीतरी आहेत त्याचा फोटो काढतायत. मला वाटलं वर आपण बाहेर न आलं, लोक खालून आपला वर फोटो काय काढतायत? जड जाते का तुला? पायऱ्या चढायची सवय नाही ना, आपल्या एरियामध्ये पायऱ्या नाहीत कुठे. लोक इथे काहीतरी फोटो काढतायत. मी म्हटलं इथं बाहेर आलो आपण, लोक फोटो का काढतायत आपला? मम्मी मला आला कंटाळा. पुढे म्युझियम वगैरे मला नको काय म्युझियम मध्ये. मग नको बघू. आपण जाऊ कुठेतरी, कॉफी वगैरे घेऊ चांगली.